नए नए कदमों पर नई नई उम्मीदें, इस शहर को हम हरियाली की चूनर पहनाए। नए नए कदमों पर नई नई उम्मीदें, इस शहर को हम हरियाली की चूनर पहनाए। छोटी मोटी कोशिशें बदलेगी जिंदगी, हम आने वाले कल को खुशियों से महकाए। एक एक शाखों पर फूलों सा खिलता अपना लिबास, हम सब मिलकर इस मिट्टी का कर्ज चुकाए। एक पौधा आज हम भी लगाए, एक पौधा आज हम भी लगाए। नमस्कार, मी किरण गुलाबसिंग पाडू, इयत्ता 9वीचा विद्यार्थी. माझ्या शाळेचे नाव शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सार्वे बुद्रुक, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. आम्ही या ठिकाणी परसबाग व बॉटॅनिकल गार्डनची निर्मिती केली आहे. या परसबागेत आम्ही मुळा, मेथी, वांगे, शेपू, पालक, कोथिंबीर, भेंडी, गवार, टमाटर या भाजीपाला पिकांची लागवड केलेली आहे. माध्यमिक आश्रम शाळा सार्वे येथे या शैक्षणिक वर्षात परसबाग तथा बॉटनिकल गार्डनची निर्मिती करण्यात आलेली. सदर परसबागेमध्ये विविध पद्धतीचे किचनमधले आवश्यक असलेल्या फळभाज्या, पालेभाज्या याची लागवड या ठिकाणी केलेली आहे. त्यासोबतच विविध वनस्पती आणि त्या वनस्पतींचे विद्यार्थ्यांना आकलन व्हावे, त्यांची पूर्ण माहिती, त्यांची लागवड कशा पद्धतीने केली जाते, त्याची कालमर्यादा किती असते, किंवा त्याचे आपल्याला काय फायदे काय आहेत, अशी इत्थंभूत माहिती त्यांना QR कोडवर उपलब्ध व्हावी यासाठी आमच्या शाळेचे कृषी विषयाचे शिक्षक श्रीयुत चंद्रकांत सर हे पुढील माहिती देतील. सदर परसबाग व बॉटनिकल गार्डनमध्ये आम्ही अशा पद्धतीचे QR कोड तयार केलेले आहेत. या QR कोडमध्ये झाडाचे नाव, लागवडीचा हंगाम, पिकाचा कालावधी व पिकाची काढणी कोणत्या वेळेस करावी ही संपूर्ण माहिती या QR कोडमध्ये गुगलच्या सहाय्याने स्कॅन केल्यानंतर विद्यार्थ्यांना या गोष्टीचं आकलन करण्यास मदत होते. सदर बॉटनिकल गार्डन व परसबागेमध्ये लावण्यात आलेल्या QR कोडचा वापर कसा करावा याचं प्रात्यक्षिक आमच्या शाळेची इयत्ता 10वीची विद्यार्थिनी रेता तडवी गुगलच्या सहाय्याने याचं स्कॅनिंग कसं केलं जातं हे आपल्याला प्रात्यक्षिकच्या स्वरूपामध्ये करून दाखवणार आहे. सदर पिकाला पालक असे म्हणतात. याचा वापर आपण भाजीपाला पीक म्हणून करतो.